आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत असून या अभियानामुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आणि अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाचं क्रू 9 मिशन रवाना. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्त्वाच्या अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरणही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केलं. या अभियानानं गरीब, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला. या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणण्याची संधी दिली, असं ते म्हणाले. या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनलं आहे. प्रत्येक क्षेत्रातली निर्यात वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं. परकीय गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण हे या अभियानाची यशोगाथा सांगतं, असं ते म्हणाले. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातल्या पारंपरिक रेशीम उद्योगाचा उल्लेख यावेळी प्रधानमंत्र्यांनी केला. भंडारा के कुछ हिस्सों में 50 से भी अधिक सेल्फ हेल्प ग्रुप इसे संरक्षित करने का काम में जुटे हैं. इनमें महिलाओं की बहुत बड़ी भागीदारी है. यह सिल्क तेजी से लोकप्रिय हो रही है और स्थानीय समुदायों को सशक्त बना रही है. और यही तो मेक इन इंडिया की स्पिरिट है. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू असलेल्या अभिनव स्वच्छता मोहिमा आणि कचऱ्याच्या पुनर्वापराबद्दलही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीलाही 10 वर्ष पूर्ण होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या अभियानाला लोकचळवळीचं रूप देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. हे अभियान म्हणजे या उद्देशासाठी आपलं जीवन समर्पित केलेल्या महात्मा गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे, असं ते म्हणाले. स्वच्छता मोहीम नैमित्तिक नाहीत, तर ते निरंतर चालणारं काम आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक पेड माँ के नाम या अभियानाला मिळत असलेल्या यशाची, या अभियानांतर्गत देशभरात कोटींच्या संख्येनं सुरू असलेल्या रोप लागवडीची तसंच वृक्ष संवर्धनाच्या कल्पक उपक्रमांची माहिती श्रोत्यांना दिली. देशभरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या कॅच द रेन या संकल्पनेचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा मन की बातमधून जलसंवर्धनाचं महत्त्व श्रोत्यांसमोर मांडलं. या निमित्तानं त्यांनी महिलांनी राबवलेल्या अनोख्या नदी संवर्धन आणि जलसंवर्धन उपक्रमांची तसंच पाणी टंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती श्रोत्यांना दिली. आपल्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे 300 प्राचीन कलाकृती परत केल्याची आणि त्यातल्या कलाकृतींची तपशीलवार माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. मात्र अशा कलाकृती अवैध मार्गांनी देशाबाहेर नेणं हा गंभीर गुन्हा आणि आपला वारसा संपवण्यासारखी कृती आहे, असं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांची प्रतिभा आणि सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सुरू केलेल्या क्रिएट इन इंडिया या उपक्रमाची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. या अंतर्गत आखलेल्या 25 आव्हानांमध्ये सहभागी व्हावं आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी यासाठी wavesindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. आगामी सणांनिमित्त शुभेच्छा देतानाच केवळ मेड इन इंडियाच उत्पादनांची खरेदी करण्याच्या जुन्या संकल्पांची उजळणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं. देशवासियांना, नागरिकांना सकारात्मक माहितीची ओढ आहे, हे मन की बात या कार्यक्रमानं सिद्ध करून दाखवलं, असं प्रधानमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाचा हा 114वा भाग होता. मन की बातसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी श्रोत्यांनी माहिती उपलब्ध करून दिली. हे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत, अशा शब्दात त्यांनी श्रोत्यांची प्रशंसा केली. आपल्यासाठी मन की बातची संपूर्ण प्रक्रिया ही आपल्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतल्यासारखीच होती, अशी उत्कट भावना त्यांनी व्यक्त केली. मन की बातच्या प्रसारणाची धुरा सांभाळणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शनसह हा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या आणि त्यावर विविध कार्यक्रम रचणाऱ्या इतर दूरचित्रवाहिन्या आणि यूट्यूबर्सचेही यावेळी प्रधानमंत्र्यांनी आभार मानले. महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर 2,955 कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली.
पुण्यातल्या भिडेवाडा इथे सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं. तसंच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते आज झालं. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुणे ही महान विभूतींची प्रेरणाभूमी असून महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाची साक्षीदार बनली आहे, असं प्रधानमंत्री याप्रसंगी म्हणाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात येत्या 1 ऑक्टोबरला एकूण 40 मतदारसंघात मतदान होईल. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 61% तर दुसऱ्या टप्प्यात 56% मतदारांनी मतदान केलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जननायक जनता पार्टी आणि आझाद समाज पार्टी यांच्या आघाडीनं शिरसा इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यातल्या सर्व पिकांना किमान हमी भाव, शेतकरी आणि बेरोजगार युवकांना दरमहा 11,000 रुपये अर्थसहाय्य, 1 लाख महिलांना सरकारी नोकरी इत्यादी आश्वासनं त्यात दिली आहेत. हरियाणात एकाच टप्प्यात येत्या 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. आज जागतिक हृदय दिन आहे. दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस हृदय आणि धमन्यांशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो. यूज हार्ट फॉर ॲक्शन ही यंदाच्या हृदय दिनाची संकल्पना आहे. या निमित्ताने आज विविध कार्यक्रम होत आहेत. जागतिक हृदय दिनानिमित्त केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत इंडिया गेट ते भारत मंडपम दरम्यानच्या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये 150 रुग्ण आणि 100 डॉक्टरांहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. हृदयाच्या आरोग्याची जपणूक करण्याचं आवाहन करत रिजिजू यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री MK स्टालिन यांच्या नेतृत्वातल्या द्रमुक सरकारमध्ये मोठे फेरबदल होत असून उदयनिधी स्टालिन यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्याखेरीज आणखी 4 नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी 3:30 वाजता चेन्नईच्या राजभवनात होणार आहे. नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं SpaceX या अंतराळयान निर्मिती करणाऱ्या कंपनीने काल क्रू 9 मिशन अंतर्गत अमेरिकेच्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनरल स्पेस फोर्स स्थानकावरून एक यान अंतराळात सोडलं. यात 2 अंतराळ प्रवासी तसंच 2 रिकाम्या खुर्च्या आहेत. मागच्या 1 महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या यानातून परत आणलं जाणार आहे. हे अंतराळयान आधी गुरुवारी सोडण्यात येणार होतं, पण हेलन या चक्रीवादळामुळे ते काल सोडण्यात आलं. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही 8 दिवसांच्या प्रवासासाठी अंतराळात गेले होते, पण अंतराळयानात बिघाड झाल्यानं ते अंतराळ स्थानकातच अडकून पडले आहेत. हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. इस्रायलने काल लेबनॉनची राजधानी बैरूत इथं केलेल्या हवाई हल्ल्यात नसरल्ला मारला गेला. इस्रायलनेही आणखी एक राजकीय हत्या केली असून लेबनॉनवरचे हल्ले ताबडतोब थांबवावे अशी मागणी रशियानं केली आहे. दरम्यान नसरल्ला मारला गेला त्याचं समर्थन करणारं निवेदन इस्रायलनं जारी केलं. हिजबुल्लाने पॅलेस्टाईनच्या पाठिंब्यात आपलं युद्ध चालू राहील असं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवडाभरात इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे प्रभावित होऊन सुमारे 2 लाख लेबनीज देशोधडीला लागले आहेत. पाकिस्तानचं दहशतवादाचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि या कृतींचे परिणाम त्या देशाला नक्कीच भोगावे लागतील, असं परराष्ट्रमंत्री डॉ. S. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलत होते. पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारतीय भूभागाची सुटका करणं आणि दहशतवादाशी दीर्घकाळापासून असलेली संलग्नता सोडणं या 2च मुद्द्यांवर भारत-पाक दरम्यान चर्चा होऊ शकते, असं जयशंकर म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत असून या अभियानामुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आणि अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाचं क्रू 9 मिशन रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.